लोकसभा निवडणुकीची चर्चा सर्वत्र सुरू आहे। यात युवकांना अर्थात फर्स्ट टाइम वोटरला काय वाटतं, या निवडणुकीबद्दल त्यांना किती उत्सुकता आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही कॉलेजचे युवक मुलं मुली आहेत। थेट त्यांच्याशी बोलूयात। दादा, किती उत्सुकता आहे या निवडणुकीची तुला, आणि माहिती का कोण उमेदवार आहे? उत्सुकता तर खूप आहे आणि मला म्हणजे काही खासदार आहेत त्यांचे फक्त एक दोन जणांचे नाव माहिती आहे। जसं पुण्यातून अमोल कोल्हे उभे आहे यावर्षी। तर असं आहे की फक्त खासदारांनी चांगले काम करावं आपल्या समाजासाठी। मी दादा तुला सांगतो, पुण्यातून अमोल कोल्हे नाही, अमोल कोल्हे शिरूर मधून आहेत। पुण्यातून दोन उमेदवार आहेत, एक काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर आणि भाजप महायुतीचे मुरलीधर मोहोळ। ओके ओके। बरं, तुला किती उत्सुकता आहे, कुठून आहे तू? उत्सुकता तर खूप आहे आणि मीन्स मी बाहेर गावाचा आहे, नंदुरबारचा आहे मी। इथं काय परिस्थिती इथं म्हणजे कसली निवडणुकीची, कुठल्या दिशेने वार आहे, कोण कुणाला मतदान करायचं ठरवलंय? मतदान तर भाजपाला ठरवलंय त्यांच्यात बस। ताई, काय कुठली आहे तू प्रॉपर? छत्रपती संभाजीनगर। काय मग तिथं काय वार आहे, कुठल्या दिशेने पहिल्यांदा वोटिंग करणार आहे? हो, मी फर्स्ट टाइम वोटिंग करणार आहे। उत्सुकता असेल? उत्सुकता खूप जास्त आहे। आमची इथे 13 तारखेला आहे वोटिंग। कुणाला मतदान करणार आहे, काय ठरवलंय? काय बघून, म्हणजे काय विचारात घेऊन तुम्ही मतदान करणार आहात? त्यांच्या आतापर्यंतचे कामं, त्यांनी कोणत्या कोणत्या नवीन स्कीम्स वगैरे काढलेल्या आहेत, त्यांना किती अंमलबजावणी केलेली आहे त्याची, ते सगळं बघून मी ठरवणार आहे। अजून ठरलेलं नाही? नाही अजून नाही। या राजकारणाला बघून काय वाटतं? पण आतापर्यंत आमच्या इथे अंबादास दानवे आणि हे चंद्रकांत खैरे, ते दोघं आहे। मला 99% तरी तेच वाटतं। त्यांच्या आतापर्यंतचे कामं सगळ्यात चांगले आहे असं। तू कुठली आहे आणि काय वाटतं या राजकारणाची? मी हडपसर, म्हणजे पुण्याची। कोण आहे उमेदवार माहिती नाही? मग काय ठरवलंय, मतदान करायचं कुणाला करायचं? करायचं ठरवलंय, पण मी पण ही म्हणली तसं त्यांच्या आधी कामे बघणार, काय काय कामं केल्या त्यांनी स्टुडंटसाठी, काय केलंय मेन म्हणजे नवीन नवीन योजना काय आणल्या स्टुडंटसाठी ते बघणार। काय करायला हवं त्यांनी मेन म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे स्टुडंटसाठी हे केलं पाहिजे की समतोल ठेवलं पाहिजे। हा मराठा म्हणून ह्याला जास्त हे, त्याला पहिला सीट मिळणार, तो माळी आहे म्हणल्यावर त्याला नंतर सीट, त्याच्यानंतर असं नाही केलं पाहिजे। ते त्यांनी टाळलं पाहिजे, एवढं मी बघणार। एवढं कोण करतंय? कुठलं पक्ष म्हणजे आवडतो, काय मतदान? एकच पक्ष आवडतो मला, तुतारी। कुठला? तुतारी। कुणाचा पक्ष आहे तो शरद पवार। का आवडतो तो? आवडतो, काय कारण तरी असेल ना का आवडतं? काम चांगली करा, आतापर्यंतची कामं त्यांची छान आहेत म्हणून। अजित पवारांचा जो घड्याळ आहे ते नाही आवडत का मग? भाजप सोडून सगळीकडे मतदान करणार का? पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स सगळे घोटाळे सगळे तिकडेच आहेत। आतापर्यंतचा एक्सपिरियन्स ज्यांनी घोटाळा केला चालला भाजपमध्ये, पण आमदार हे झालं। आणखीन काही स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत। हा दादा, म्हणजे काय ज्यूस बरोबर काय ठरवलंय का? हा ठरवलंय ना सर। काय ठरवलंय? यावेळेस मतदान करायचं आहे मला, आणि जी मेन पार्टी त्यांना मतदान करायचं। मेन कुठली पार्टी ते मी सांगू नाही शकत, कारण तरी ते मी सांगितलं तर विवाद होऊन जाणार। कुठं मतदान आहे, म्हणजे पुण्यात आहे बाहेर कुठं? मी औरंगाबाद मध्ये राहतो, छत्रपती संभाजीनगर। कोण उमेदवार तरी कोणी माहिती का? नाही, मला माहित नाही। आता मी घरी जाऊन थोडं बघणार त्याच्याबद्दल आणि मग करणार वोट। अजून तर औरंगाबाद मध्ये वोटिंग चालू झाली नाहीये, कारण तरी आता आमची जस्ट मतदान माहिती आहे 17 तारखेला औरंगाबाद। बरं, 17 तारखेला आहे। उत्सुकता तर आहे ताई इकडे। बरं, कुठं मतदान आहे का यावेळेस? हो आहे। कुठली आहे तू प्रॉपर? मी इथलीच आहे, पुण्यातली। कधी मतदान करायचं पुण्यात माहिती? 13 तारखेला मतदान करायचं पुढच्या महिन्यात। बरं, त्याच्यानंतर उमेदवार माहिती आहे? मला जास्त त्याबद्दल आता माहिती नाहीये, पण मी माहिती करून घेणार, बिकॉज आताच थोड्या। तुला काय वाटतं, काय बघून त्या लोकसभेच्या या निवडणुकीत मतदान करायचं असतं? काय विचार करता तुम्ही? मतदान म्हणजे आता असं म्हणलं जातं की वोट करणं हे प्रत्येक सिटीजनची राईट असते, आणि ते कंपल्सरी करावं, बिकॉज जर आपलं वोट खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की त्या आपल्या एक। तू मतदान करायला जाणार आहेस? हो, जाणार आहे। आई वडिलांना विचारून मतदान करणार आहे? नाही, मग स्वतःचं मत आहे माझं। तुझं काय मत ठरवलंय तू? आता चंद्रकांत दादा पाटीलांनी सांगितलं होतं की सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे, तर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। कधी होईल?
काय म्हणणं आहे तुझं? का फक्त त्यांनी असं इलेक्शन जवळ आलंय म्हणून त्यांनी ते काढलेलं. म्हणजे हे जुमले होतं तुम्हाला असं वाटतं? हे नाही केलंय ना अजून, त्याच्यावर काही हे नाही काढलं. कुठे आहे अजून त्याची अंमलबजावणी कुठे आहे? का आलं इलेक्शन बोला काहीतरी द्यावा आधी, या पुढच्या वर्षी परत देतो परत वादे. असं होतं का? होतात पूर्ण वादे? अजून तर नाही माहिती, आता काय माहिती होईल का नाही. सांगू नाही शकत. इथं म्हणजे खूप सारे लोक जमलेत, कॉलेजचे बाहेरचे स्टुडंट. तू काय शिकायला आहे का काय कामाला आहे? नाही, कामाला आहे महानगर. बरं, काय ठरलंय का काय पुण्यात वारं कुठल्या दिशेने आहे, कोण निवडून येऊ शकतं? राजकारणावाल्याने राजकारणाचा चोथा केलेला आहे. आणि राजकारण म्हणलं की यांनी जवळजवळ आहे ना पूर्ण साध्या माणसं किंवा खाली लोकल जी माणसं असतात त्यांना पूर्ण विचारतच घेतलेलं नाही. कुठल्याही पक्षात उडी मारतात, स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडं उड्या मारतात. त्यांना काहीच कळत नाही, कारण की पूर्ण नासधूस केलेला आहे त्यांनी. म्हणजे ना राजकारणावर साध्या माणसाचा विश्वासच उडलेला आहे. मतदानच नाही करूशी वाटत अक्षरशः. असलं जर वाचवायचं असेल तर मतदान तर करावं लागेल. मतदान हे म्हणजे एक मोठं शस्त्र आहे लोकांसाठी. राईट, वाचवायचं असेल तर मतदान केलंच पाहिजे. पण आपण नाही का मतदान करतो आणि 5-6 महिन्यांनी असं वारं फिरतं, असं काय ईडी चौकशी लावतात की तो डायरेक्ट उडी मारतो, बेडूक उडी. पूर्ण आपण मतदान करतो ना त्याला की असं वाटतं याला उगाचच केलं. जर आपण इथं बघितलं तर वेगवेगळे मतं आहेत. खरं तर उत्सुकता खरंच दिसते अनेकांमध्ये मतदान करण्याची. अनेकदा फर्स्ट वोटर सुद्धा या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्यांवर किंबहुना शिक्षणासाठी त्यांच्या वेगवेगळे काय नवीन योजना त्यांच्यासाठी आणले जाणार आहेत, किंबहुना मुलींचं जसं म्हणणार आहे की मुलींना मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं जाईल असे आश्वासन दिलेले. ते आश्वासन पूर्ण होतील अशी ते अपेक्षा करतात. आणि अशा पद्धतीने खरं एक वेगळी उत्सुकता या लोकसभेच्या निमित्ताने सर्वत्र चर्चेच्या निमित्ताने पाहायला मिळते. कॅमेरामॅन राजेश बिडकर समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.